युद्धामुळे गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झालाय। अशातच बीडमध्ये लाकडी कोळशावरील शेगडीची मागणी वाढली आहे। आधी वर्षभरात 12 ते 15 शेगड्या विकल्या जात होत्या। सध्या दिवसाला 15 ते 20 शेगड्यांची विक्री होते। या शेगड्यांमुळे धूर किंवा प्रदूषण होत नसल्याने नागरिकांची याला अधिक पसंती आहे। शेगड्यांना 2 तास चार्ज केल्यानंतर 8 तासांचा बॅकअप मिळतो आणि त्यामुळे व्यावसायिकांसह घरगुती स्वयंपाकासाठी याची मागणी आहे। बीडमध्ये 2700 ते 3000 रुपयांना या शेगड्यांची विक्री होते। या शेगड्यांना मागणी असली तरी पुरवठा मात्र कमी असल्याने शेगडी विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे। तर दुसरीकडे गॅस सिलेंडरचा पुरवठाच सुरळीत नसल्याने गॅस शेगडीची मागणी मात्र पूर्णपणे ठप्पच झाली आहे। आधी कोळसा शेगडी आपल्याकडे वर्षाला 10-20 विकायच्या। आता मागणी अशी आहे की दिवसाला आपल्याला 15-20 शेगड्या पुरत नाहीत विकायला। ह्याच्यामध्ये सध्या इलेक्ट्रिक शेगड्या, इन्फ्रा शेगडी असेल, इंडक्शन शेगडी असेल, हॉट प्लेट असेल, अशा शेगड्यांची भरपूर मागणी वाढलेली आहे मार्केटमध्ये। त्या शेगडीचा उपयोग म्हणजे लाकूड आणि कोळशावर चालते ही शेगडी आणि प्लस चार्जिंगचं पण ऑप्शन दिलेलं आहे कंपनीने। 2 घंटे चार्जिंग केल्यावर ह्या शेगडीला तुम्हाला 8 ते 10 घंट्याचा फीडबॅक आहे। ह्याला मागणी घरगुती हॉटेलसाठी जास्त मागणी आहे, सिलेंडर भेटत नसल्यामुळं। लहान मोठ्या 2 साईज आहेत त्या शेगड्यांमध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।